महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने नारायणगाव तालुका जुन्नर येथे आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले। ज्येष्ठ संचालक संजय काळे, पूजा बुट्टे पाटील, माजी विभागीय अधिकारी सुभाष कवडे, विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादरे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव येथील पीडीसीसी बँकेच्या शाखेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले। या निमित्ताने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेच्या नारायणगाव शाखेमध्ये स्वर्गीय अजितदादांना आदरांजली वाहण्यात आली। या प्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका राजश्री बोरकर, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे, व्हाईस चेअरमन किरण वाजगे, पिंपळगाव सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश वाणी यांनी स्वर्गीय अजितदादांना आदरांजली वाहिली। या कार्यक्रमाला पीडीसीसी नारायणगाव बँकेच्या शाखाधिकारी प्रेरणा गाडेकर, प्रसाद कोल्हे, जयमाला काळे, शिवदास विधाटे, विजय दरेकर, संजय भोर, सचिव गणेश गाडेकर, बँकेचे कर्मचारी तसेच विविध सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी पीडीसीसी बँकेने अजितदादांच्या जयंतीनिमित्त बँकेच्या वतीने नव्यानेच बॉन्ड वितरण करण्याचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केला। याचवेळी बँकेच्या अधिकारी प्रेरणा गाडेकर व प्रसाद कोल्हे यांनी नवीन AI टेक्नॉलॉजीद्वारे अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेबाबत माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयमाला काळे यांनी केले व आभार खेबडे साहेब यांनी मानले। माननीय कवडे साहेब व माननीय मुरादे साहेब विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आपण आज हा जयंतीचा कार्यक्रम इथे साजरा करण्यासाठी उपस्थित इथे मान्यवर संतोष नाना खैरे, आपले नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शिवदास विधाटे, आपले खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष तसेच हिवरे सोसायटीचे संचालक चेअरमन राजश्रीताई, आपल्या माजी संचालिका भागेश्वर डेरे कुलस्वामीचे आपले अधिकारी, किरण वाजगे, आपले नारायणगाव सोसायटीचे उपाध्यक्ष तसेच पत्रकार आणि आपल्या पिंपळगाव सोसायटीचे चेअरमन वाणी साहेब तसेच ते माननीय पत्रकार, गुंदावडी सोसायटीचे दरेकर साहेब जे आपले याच्यापूर्वी चेअरमन राहिलेत आणि आज मूर्ती सोसायटीचे अध्यक्षही आहेत। तसेच इथे उपस्थित गाडेकर भाऊसाहेब, सचिव नारायणगाव सोसायटी, विक्रम भुजबळ, जय हिंद पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच कोरडे भाऊसाहेब, वायकर भाऊसाहेब, प्रकाश भालेकर उपसरपंच वारुवाडी व इतर उपस्थित महात्मा फुले सोसायटीचे गडगे साहेब व इतर अजित कोराळे, राजू कोराळे व इतर उपस्थित अनेक मान्यवर प्रगतशील शेतकरी या सर्वांचेच जयंतीनिमित्त या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे स्वागत करते। मार्गदर्शन करण्यासाठी राजश्री बोरकरांना आज आपण अंतकरणाने दादांची पहिली जयंती साजरी करत आहोत आणि दादांबरोबर मी 7.5 वर्ष काम केलेलं आहे। प्रत्येक महिन्यातल्या मीटिंगला दादा हे हजर असायचे। फक्त 1 ते 2 मीटिंग म्हणजे ज्या 90 मीटिंग झाल्या असेल आमच्या काळात, त्या फक्त 2 मीटिंगला ते हजर राहू शकले नाहीत आणि त्यांचा कामाचा झपाटा मी पाहिलेला आहे, काम करण्याची शैली पाहिलेली आहे आणि मुख्य म्हणजे प्रशासनावर त्यांचा अतिशय जबरदस्त हे होता, वर्चस्व होतं किंवा त्यांचा अंकुश होता आणि कार्यक्षम नेतृत्व आपल्यातून हरवलेलं आहे। आणि आज खरोखरच त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रात एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि ही पोकळी न भरून निघण्यासारखी आहे। त्यांचं नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व याच्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मी जवळून केलेला आहे। दादांसारखं नेतृत्व पुन्हा होणे नाही असं मला वाटतं आणि आज त्यांना आपण सगळे एकत्र जमून श्रद्धांजली अर्पण करत आहोत। या निमित्ताने सर्वजण आपण जमलेलो आहोत। परवा त्यांनी जेवढ्यांची नावं घेतली तेवढे सगळे आपले सहकारी इथे जमलेले आहोत। त्यांना मी दुःखी व्यक्त करणारे त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे। त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत ते हा राज्याचे नेते दिवंगत अजितदादा पवार। खरं तर अजूनही मनाला पटत नाही की दादा आपल्यात नाही, कारण नुसतं कुटुंबाचं किंवा पक्षाचं खरं तर एक राज्याचं फार मोठं नुकसान आहे।
एक अभ्यासू आणखी निर्णय घेणार नेतृत्व, प्रशासनावर पकड असणार आणि स्पष्ट वागतात. जे करायचं आहे, जे बोलायचं आहे ते करायचं आहे, ते करण्याचं निर्णय क्षमता ज्याच्यामध्ये आणि जे करून दाखवायचं. खऱ्या अर्थानं प्रत्येक लहान सहान गोष्टीवर त्यांचं एक बारकाईने लक्ष असायचं आणि म्हणून असा एक नेतृत्व अचानक ज्यावेळेस आपल्यातून जातं त्यावेळेस आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एवढं राज्याचं फार मोठं कितीतरी मोठं नुकसान झालं, ते न भरून येणारं नुकसान हे करायचं. असं नेतृत्व परत लवकर लांबणार नाही आणि म्हणून आज PDC बँकेमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज त्यांची जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर अनेक मान्यवर विविध संस्थांचे चेअरमन आहेत, बँकेचे काही कर्मचारी या ठिकाणी आहेत, PDC बँकेचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, सर्व आहेत. त्याचा एका नेत्याला आपण म्हणतोय न करून येणारी घटना आहे आणि म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांची जयंती साजरी होत असताना प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. आणि आज खरं तर पुन्हा एकदा सांगतो की दादा परत कुठून तरी येतील आणि आपल्या झपाट्याने काम सुरू करतील असे आज अनेक लोकांना त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून आज या सर्व जे काही बारीक संस्था असतील आज PDC खऱ्या अर्थानं जी महाराष्ट्रामध्ये आपली एक नंबरचं त्या ठिकाणी PDC ते खऱ्या अर्थानं असणारं दादांचं बारकाईने लक्ष ही या कुठल्या संस्थेमध्ये काम करत असताना त्या संस्थेला पुढं कसं न्यायचं आणि आपण काय केलं पाहिजे असं धाडशी पाऊल उचलणारं हे नेतृत्व आज आपल्यातून ठरलेलं आहे. खऱ्या अर्थानं पुन्हा सांगतो महाराष्ट्रात सर्वसामान्य शेतकऱ्याची प्रधानमंत्री हमी झालेली आहे ती न भरून येणारी आहे आणि म्हणून दादांचं हे काम पुढं नेत असताना प्रत्येकजण त्या कामाला खऱ्या अर्थानं गती देत राहतील. दादांचे विचार अरे आपण पुढं याला खरंच महाराष्ट्राला चांगले समृद्धीचे दिवस आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतील अशा नेत्याला त्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काळाच्या ओघाने आपलं दुर्दैवाने त्यांची जयंती साजरी करण्याचा प्रसंग ओढवला आहे. या निमित्ताने एवढंच बोलू इच्छिते की जसं दादाने सांगितलं तर एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व लढाईचा निर्णय घेणारा नेता आपल्यातनं हरपला आहे. पण त्याची उणीव दादांची नेहमी अपेक्षा होती. मी जरी नसलो तरी पण हा सगळा पुढे तुम्ही व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. दादाची नेहमीच अपेक्षा होती सर्वांकडनं की आपण पेलवण्याची इथून पुढे आता मनाची तयारी केली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने बँकेने ठरवलं आहे की जे काही बँकेचे निर्णय ज्याप्रमाणे दादा घेत होते तसाच तो कारभार आपण पुढं कसा नेटाने चालवता येईल या अनुषंगाने बँक नवीन निर्णय घेत असते. दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बँकेने नवीन बॉन्ड लॉन्च केले आहे. बॉन्ड लॉन्च करणारी म्हणजे भारतातली पहिलीच ही जिल्हा बँक आहे. या अगोदर महाराष्ट्र सहकारी बँकेने महाराष्ट्र राज्य बँकेने हे लॉन्च केले होते. त्यानंतर आता आपण लॉन्च करत आहोत. पण या सगळ्या हे करत असताना मी विनंती करत सर्वांना बॉन्डची जी काही 8.5% व्याजदर जो आहे हा अतिशय चांगला आहे. 10 वर्षांच्या मुदतीने तुम्ही जर बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, गुंतवणूक जर तुम्ही केली तर त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा परतावा मिळतो. दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच तुम्हाला घ्या असं नाही, असं म्हणजे एक म्हणायचं कारण असं की दादांना एक प्रकारची श्रद्धांजली होईल आणि त्यांची एक आठवण म्हणून तुम्ही नक्की त्या योजनेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती तुम्हाला मी करेन. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने फार थोड्या कालावधीमध्ये तुम्ही सर्व मान्यवरांनी आमच्या विनंतीला मान दिला. सर्वजण तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद तुमचे मानते. आता या ठिकाणी मी नवीन जरी असले तरी पण सर्वांची ओळख होताना करताना जर चुकून कधी कोणाला म्हणजे काही मदतीची कमी पडली तर तसं तुम्ही आवर्जून सुचला, आवर्जून सांगा मला. मी नक्की त्याप्रमाणे प्रयत्न करू. मी सर्व या ठिकाणी आले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्यांचा वाढदिवस आहे तर या वाढदिवसानिमित्त आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने एक अनोखा उपक्रम किंवा कर्ज योजना ही लॉन्च केलेली आहे दादांच्या वाढदिवसानिमित्त. तर ते अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना या नावाने त्या कर्ज योजनेचं लॉन्चिंग आहे. त्याचा कार्यक्रम 24 तारखेला आपल्या गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट या ठिकाणी त्याचा भव्य शुभारंभ होणार आहे. तर त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाने आपल्या सुनेत्रताई पवार असणार आहे. तर मी बँकेच्या वतीनं
जे आपले ऊस उत्पादक आहेत, जे नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे ऊस उत्पादन घेऊ इच्छितात, किंवा आपले सोसायटीचे जे ऊस उत्पादक कर्जदार आहेत, जे या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने आपल्या ऊस उत्पादनात वाढ करतील, जेणेकरून आता इथं नाना आहेत, ते संचालक आहेत आपले कारखान्यालाही ऊसाला उत्पादनात जास्त भेटेल आणि बँकेलाही त्यामार्फत कर्जाचं हमी भेटेल, जे आपण सर्वात जास्त कर्ज पुरवठा आपण साखर कारखान्यांना देतो. तर त्यानिमित्ताने बँकेचाही फायदा आहे, कारखान्याचा आहे. तरी मी आवाहन करतो सर्व शेतकऱ्यांना किंवा आपले जे ऊस कर्जदार आहेत त्यांना की या ठिकाणी त्या शुभारंभासाठी आपण जे लॉन्चिंग आहे त्याच्यासाठी उपस्थित राहू संख्येने. स्कीम नेमकी काय आहे? आता त्याच्यात स्कीममध्ये जी AI मार्फत आपण जर ऊस उत्पादन घेऊ इच्छितात तर त्यासाठी जो फायनान्स लागणार आहे त्यासाठी आपण बँकेची धोरणं येतील त्यानुसार अवलंब करून ऊसाला किती खत घालायचं, किती पाणी घालायचं, तर AI मध्ये जे आहे तर तुम्हाला ऊस लागवडीपासून हवामानाचा अंदाज, त्याला कोणती खतं लागणार आहे किंवा पाणी कुठं कमी आहे, कोणत्या कोपऱ्यात कमी आहे, इथपर्यंत AI टेक्नॉलॉजी तुम्हाला मदत करणार आहे. त्याच्यासाठी एकरी उत्पादन वाढेल. एकरी उत्पादन निश्चित वाढणार आहे तुमचं आणि तुमची जी भांडवल खर्च आहे तो निश्चित निम्म्यावर येणार आहे. तर हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने आधुनिक उपक्रम आहे आणि निश्चित ते हातभार लावणार आहे आर्थिक. तर याचा अवलंब करावा आणि त्यासाठी जे लागणारे तंत्रज्ञान आहे त्याच्यासाठी आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्हाला कर्ज देणार आहे. किती टक्के व्याजाने? नाही, त्याचं अजून आपल्याला धोरणं येतील, सध्या लॉन्चिंगमध्ये आहे. जशी येतील तशी आपण पुन्हा मार्केटिंगच्या दृष्टीने तुमच्यासमोर येऊ. योजना जाहीर करताना व्याज नाही माहिती. योजना आता आपल्याला फक्त लॉन्चिंग आहे. मी नक्कीच सांगेल तुम्हाला संध्याकाळपर्यंत डिटेल. ऊस उत्पादन शेतकऱ्यांसाठी खरं तर आपण काय करतो, अंदाजे शेतकरी खर्च करत राहतो, किती पाणी सोडतो, किती खतं घालतो, किती हवामानाचं. ती AIची टेक्नॉलॉजी जी एक मशीन ते शेतामध्ये बसवलं जातं, ते कनेक्टेड. मग ते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगतात. तुमचं हवामान, पाऊस कधी पडणार आहे, तुम्ही खतं किती घातली पाहिजे, तुम्ही पाणी किती दिलं पाहिजे, हे सर्व गोष्टीचं नियंत्रण करून जो आपला समजा आपण एकरी 50,000 रुपये खर्च करतो, जर याची टेक्नॉलॉजी वापरतो तर खर्च मला वाटतं जवळजवळ 40% खर्च कमी होईल आणि 60%च खर्चात तेवढं ते उत्पन्न आपण आणि त्याच्यापेक्षा टनेज उत्पन्न आपण त्या ठिकाणी वाढवू शकतो. हे सगळं करत असताना आपण मोबाईलला जरी लिंक केलं तर आपल्याला ते सगळं कळतं तिथं काय चाललं आहे. त्याच्यामुळं ही टेक्नॉलॉजी आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना ते करायचं असतं. म्हणून PDC बँकेने आता ते कर्ज देण्यासाठी द्यायचं कबूल केलेले आणि ती योजना शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवली. एकरी किती कर्ज मिळणार? आता ते सगळं त्याचं ठरेल ना, उद्याचं आता ते ठरवलं सगळं जे काही खर्च येणार आहे, बँक किती देणार आहे, शेतकऱ्याला किती आहे, ते मग ते भविष्यकाळात मग कारखाने त्याच्यामध्ये काय मदत करू शकतात ते ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होईल. पण एक चांगलं आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न पण वाढेल, खर्च करून कमी होईल आणि जेवढं शेताला लागतं जेवढं लागतं तेवढंच आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज या ठिकाणी श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज जिल्हा मध्यवर्ती बँकेने बॉन्ड खरेदी करण्याचं सर्वांना या ठिकाणी आश्वासन केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं एक कार्यक्रम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पुणे या ठिकाणी भव्य शेतकरी मेळावा व आदर्श शेतकरी सन्मान सोहळा दिनांक 24 जुलै रोजी पुणे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी सर्व शेतकरी बांधवांनी, विविध सोसायटी संचालक, चेअरमन, सर्व सभासद बंधूंनी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.